हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू समर्थ सायन्स अकॅडमी. आपले यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय सायन्स. जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन आहात तर आपले चॅनल सबस्क्राईब करून पुढे असणारा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आपल्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा. आज आपण हायड्रोकार्बनचं लेक्चर नंबर 4 बघणार आहोत. याआधी आपण 3 लेक्चर्स घेतली आहेत, त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आज आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स पाहणार आहोत. तर मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी फिजिकल प्रॉपर्टीज शिकवल्या आहेत. आज आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स पाहणार आहोत, आणि ते पण थिअरॉटिकल प्लस बोर्डवर सुद्धा. थिअरॉटिकल का? कारण की तुम्हाला एक प्रॉपर नोट्स मिळतील, आणि बोर्डवर एक्सप्लेनेशन म्हणजे जसं आपल्याला एक क्लासमध्ये असण्यासारखं फील होतं, म्हणून बोर्डवर सुद्धा आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, तर चला मग आपण पहिले थिअरॉटिकल पाहूया. फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी आपण बघूया, हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स. The reactions in which one atom or groups of atoms in the molecule is replaced by another atoms or groups of atoms are known as substitution reaction. Substitution reaction ची डेफिनेशन आहे, कारण की हॅलोजनेशन ऑफ अल्केन सुद्धा एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. व्हॉट इज सबस्टिट्यूशन रिॲक्शन? तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन की ज्यामध्ये ॲटम्स और ग्रुप्स ऑफ ॲटम्स एका मॉलिक्यूलचे दुसऱ्या ॲटम्स किंवा ग्रुप्स ऑफ ॲटम्सने रिप्लेस होतात. त्या रिॲक्शनला सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं बोलतात. ज्या रिॲक्शनमध्ये काही ॲटम्स किंवा काही ग्रुप्स ऑफ ॲटम्स एखाद्या मॉलिक्यूलमधून रिप्लेस करून त्याच्या जागेवर दुसरे ॲटम्स किंवा ग्रुप्स ऑफ ॲटम्स टाकली तर त्या रिॲक्शनला सबस्टिट्यूशन म्हणतात. का सबस्टिट्यूशन रिॲक्शन? कारण की आपण सबस्टिट्यूट म्हणजे त्याच्या जागेवर दुसरा ग्रुप आपण ऍड करतोय म्हणून. सबस्टिट्यूशन ऑफ हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन्स बाय हॅलोजन ॲटम. बघा, सबस्टिट्यूशन करायचं, अल्केन्स मधला हायड्रोजन काढून त्याच्या जागेवर एक्स म्हणजेच हॅलोजन टाकला. एक्स कोण कोण? एफ म्हणजे फ्ल्युरिन, सीएल म्हणजे क्लोरीन, बीआर असेल तर ब्रोमीन, आय असेल तर आयोडीन. तर हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन रिप्लेस बाय हॅलोजन ॲटम इज कॉल्ड हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स. मग हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स म्हणजे काय? की अल्केनचा हायड्रोजन ॲटम काढून हॅलोजन ॲटम जर आपण ऍड केला तर त्याला हॅलोजनेशन म्हणायचं. त्याचं एक्झाम्पल बघूया, क्लोरिनेशन ऑफ मिथेन. तर बघा, मिथेन CH4, त्याची रिॲक्शन आपण Cl2 बरोबर घेऊया. Cl2 बरोबर झाली तर काय होणार आहे? एक H इथून एक Cl इथून, असं HCl लॉस झाला. आणि आपल्याला UV लाईट च्या प्रेझेन्स मध्ये किंवा ऍट हिटिंग, तुम्ही एक तर अल्ट्राव्हायोलेट लाईट मध्ये किंवा ऑन हिटिंग ही रिॲक्शन कंप्लीट करू शकतात. इथून HCl रिमूव्ह करायचा. ओके, H केला, Cl गेला, मग उरला काय? हा CH3, आणि त्याला हा उरलेला एक Cl ऍड केला. मग इथून एक हायड्रोजन ॲटम काढून एक हॅलोजन ॲटम ऍड केला, म्हणून या रिॲक्शनला आपण हॅलोजनेशन ऑफ अल्केन बोलतो. इथे मी हॅलोजन क्लोरीन घेतला म्हणून याला क्लोरिनेशन असं म्हणतात. आणि बाय प्रोडक्ट येणारे प्लस हा HCl. तशी रिॲक्शन पूर्ण होते. जर समजा क्लोरीन जर एक्सेस असेल तर ही रिॲक्शन इथे स्टॉप होत नाही. समजा मिथेन जर एक्सेस असेल तर इथेच रिॲक्शन स्टॉप होईल आणि मिथिल क्लोराईड हा मेजर प्रोडक्ट येईल. पण समजा क्लोरीन जर एक्सेस आहे, क्लोरीन जर जास्त प्रमाणात आहे, तर काय होणार? तर हा जो कंपाऊंड आहे त्याचं नाव आहे क्लोरोमिथेन किंवा मिथिल क्लोराईड. याची पुन्हा रिॲक्शन क्लोरीन बरोबर होईल. क्लोरीन हा एक्सेस आहे, मग पुन्हा दुसरा एक H, इथला एक Cl किंवा कुठलाही तिघांपैकी कुठलाही एक H आणि एक Cl रिमूव्ह करा. तेच UV लाईट आणि हीटच्या प्रेझेन्स मध्ये, जसं बघा इथला एक H काढला, त्याच्या जागेवर Cl टाकला, आणि बाय प्रोडक्ट म्हणून HCl रिमूव्ह झाले. ओके, तर हा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाला, त्याचं नाव डायक्लोरोमिथेन. ही रिॲक्शन अजून स्टॉप होणार नाही, कारण की आपण क्लोरीन एक्सेस घेतोय. आता पुढचा हायड्रोजन सुद्धा आपण याच्याने रिप्लेस करूया. मग ही रिॲक्शन अशी प्रोसीड होतच राहील केव्हापर्यंत? जोपर्यंत तिथे हायड्रोजन्स आहेत तोपर्यंत. आता हा हायड्रोजन HCl लॉस केला, बघा ट्रायक्लोरोमिथेन तयार झाला.
अजून एक हायड्रोजन आहे, म्हणजे ही अजून एक स्टेप मध्ये रिॲक्शन होईल. पुन्हा क्लोरीन घेणार युव्ही लाईटच्या प्रेझेन्समध्ये. आता मात्र ही रिॲक्शन फर्दर प्रोसीड होणार नाही, कारण की रिप्लेसेबल हायड्रोजन संपले. जसं मिथेन मध्ये 4 हायड्रोजन्स होते, म्हणून आपल्याला टेट्राक्लोरोमिथेन मिळाला. हॅलोजनेशन ही एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. What is the meaning of substitution reaction? In substitution reaction, some atoms or groups of atoms are replaced by another atoms or groups of atoms. म्हणजे अशी रिॲक्शन की ज्यामध्ये जसं बघा आता इथे एक हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन इथून काढून टाकायचा आहे आणि त्याच्या जागेवर आपण दुसरा एक हॅलोजनच ॲड करणार. म्हणजे ही एक प्रकारची सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. ओके, की हायड्रोजन ॲटम काढून त्याच्या जागेवर दुसरा हॅलोजन ॲटम ॲड केला, म्हणजे ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे आणि जिला म्हणायचं हॅलोजनेशन. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हॅलोजनेशन? हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन रिप्लेस बाय हॅलोजन ॲटम. हॅलोजन काय राहू शकतात? फ्ल्युरिन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन राहू शकतात. हा हायड्रोजन इथून काढून टाका, त्याच्या जागेवर एक्स लिहिला, म्हणजेच आपल्याला प्रोडक्ट मिळेल RX, आणि हा इथनं रिमूव्ह केलेला बाय प्रोडक्ट मिळेल HX. तर या पद्धतीने ही रिॲक्शन्स होते. या रिॲक्शन्समध्ये हायड्रोजन आपण काय करतोय? रिप्लेस करतोय. कशाने? हॅलोजनने. म्हणून इथून HX लॉस झाला आणि Hच्या जागेवर X आला. ओके, आता आपण क्लोरिनेशन रिॲक्शन बघूया. टेम्परेचर 573 to 773 केल्विन एवढं टेम्परेचर हवं आहे. आता आपण बघूया क्लोरिनेशन ऑफ मिथेन घेऊया. मिथेन CH4, मिथेन म्हणजे CH4 प्लस Cl2. UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये किंवा टेम्परेचर 573 किंवा 773 केल्विनपर्यंत ही टेम्परेचर रेंज असायला हवी. आता डेफिनेशन अप्लाय करूया. क्लोरिनेशन म्हणजे काय? मग हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन, इथे तो आहे मिथेन, रिप्लेस बाय क्लोरीन ॲटम, त्याला काय म्हणायचं? क्लोरिनेशन. बरं, मग क्लोरिनेशन ऑफ अल्केन किती हायड्रोजन आहेत? 4 टाइम्स आहेत. त्यामुळे हा आपल्याला मिक्सचर्स ऑफ अल्किल हॅलाइड्स मिळणार आहे, कारण की जेवढे हायड्रोजन्स आहेत तेवढ्या वेळेस आपण रिप्लेसमेंट करू शकतो. जर आपण क्लोरीन हा एक्सेस घेतला असेल तर. क्लोरीन आपण कसा घ्यायचा? इथे एक्सेस म्हणजे जास्त प्रमाणात घ्यायचा आहे. जो क्लोरीन एक्सेस घेतला तर ही मोनोहॅलोजन स्टेपला स्टॉप होत नाही. ही रिॲक्शन मिक्सचर्स देत असतं अल्किल हॅलाइड्सचं. बघूया कशा पद्धतीने. फर्स्ट इथून एक हायड्रोजन रिप्लेस करू, इथून एक क्लोरीन रिप्लेस करू. म्हणजेच 4 हायड्रोजन्स होते, एक रिमूव्ह करा, उरले किती? 3, CH3. त्याला कशाने रिप्लेस केलं? क्लोरीनने. म्हणजेच आपण काय केलं? क्लोरिनेशन. प्लस तिथून रिमूव्ह केला HCl. बट आपण एक्सेस ऑफ क्लोरीन घेतोय, म्हणून हा जो मिथिल क्लोराईड तयार झाला, ज्याला क्लोरोमिथेन सुद्धा म्हणतात, मिथिल क्लोराईड, याची फर्दर रिॲक्शन होईल. CH3Cl प्लस अगेन Cl2, कारण की तो एक्सेस आहे. हीट करा किंवा UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन पुन्हा होईल. इथून अजून एक H रिमूव्ह होईल, म्हणजेच तो झाला आता CH2. बघा, 4 हायड्रोजन्सचे किती झाले? 3. तर 3 हायड्रोजन्सचे ऑब्व्हियसली किती होणार? 2. अजून एक क्लोरीन ॲड होईल, तिथे ऑलरेडी एक क्लोरीन आहे, म्हणजे Cl2 प्लस पुन्हा लॉस झाला HCl. म्हणजेच हा झाला डाय क्लोरो मिथेन, किंवा त्याला तुम्ही मिथिलीन डायक्लोराईड असं सुद्धा बोलू शकतात. आता वापस याची रिॲक्शन करूया. CH2Cl2 प्लस पुन्हा Cl2 डेल्टा. UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होणार. मग पुन्हा काय? इथून एक हायड्रोजन रिप्लेस करा, इथून एक हॅलोजन. आता बघा, 4चे 3 हायड्रोजन्स झाले, 3 हायड्रोजन्सचे 2 हायड्रोजन्स झाले, तर इथे 2 आहेत, तर 2चा नक्कीच 1 होणार आणि हॅलोजन्स एकाने वाढणार. जसं बघा, इथे 1 क्लोरीन, इथे 2 क्लोरीन, इथे जसं जसं तुम्ही हायड्रोजन्स रिप्लेस करतायत हॅलोजन्स वाढवतायत, म्हणजेच 3 क्लोरीन. HCl बाय प्रोडक्ट, याला आपण क्लोरोफॉर्म असं नाव देऊ शकतात किंवा ट्रायक्लोरोमिथेन सुद्धा म्हणू शकतात. क्लोरोफॉर्म किंवा ट्रायक्लोरोमिथेन. वापस रिॲक्शन करा, कारण की त्याच्याकडे अजून
हॅलोजन संपला नाही आहे. CHCl3 प्लस पुन्हा Cl2 हीट किंवा UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये तो रिमेनिंग जो हायड्रोजन आहे तो पण रिप्लेस करा, म्हणजे CCl4 प्लस HCl कार्बन टेट्राक्लोराईड आपल्याला मिळतोय. कार्बन टेट्राक्लोराईड आपल्याला मिळतोय, किंवा तुम्ही याला टेट्राक्लोरोमिथेन पण बोलू शकता. तर या पद्धतीने ही रिॲक्शन्स कंप्लीट होते. नीट बघा, हायड्रोजनची संख्या इथे 4चे 3 झाले, एक हायड्रोजन कमी झाला, पुन्हा 3चे 2, अजून एक हायड्रोजन कमी झाला, 2चा 1 अजून एक कमी झाला आणि 1चा काहीच नाही. पण हॅलोजन मात्र इन्क्रीज होतोय. क्लोरीन 1, इथे क्लोरीन 2, क्लोरीन 3, क्लोरीन 4. जर याच्याशी कम्पेअर केलं, एक हायड्रोजन रिप्लेस केला, एक क्लोरीन टाकला. इथून इथे कम्पेअर केलं, 2 हायड्रोजन रिप्लेस करून 2 हॅलोजन्स ॲड केले. इथून इथे कम्पेअर केलं, 3 हायड्रोजन्स रिप्लेस करून 3 हॅलोजन्स ॲड केले. इथून इथे कम्पेअर केलं तर 4 हायड्रोजन्स रिप्लेस करून 4 हायड्रोजन्स ॲड केले. आणि ह्या रिॲक्शनला क्लोरिनेशन म्हणायचं आहे, कारण की आपण इथे क्लोरीन, तो हॅलोजन कुठला घेतला आहे, क्लोरीन. त्या पद्धतीने ही रिॲक्शन कंप्लीट होते. समजा आपण एक्सेस न घेता अल्केन जर एक्सेस घेतला असता तर ही इथेच स्टॉप झाली असती. त्याच्यामुळे क्लोरिनेशन किंवा हॅलोजनेशन एकाच स्टेपला स्टॉप होणं थोडंसं डिफिकल्ट असतं. ही रिॲक्शन फर्दर प्रोसीड होऊ शकते. Tetrachloromethane is a major product when excess of chlorine is used. Chloromethane is obtained as a major product when excess of methane is employed. The reactivity of halogens toward alkane follows the order F2, Cl2, Br2, I2. ही त्याची reactivity order आहे. The age of replacement of hydrogen atoms from the carbon is in the order of tertiary, greater than secondary, greater than primary. काही एक्झाम्पल्स अजून आपण बघूया की जे काही रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन्सने आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार तो टर्शरी जर असेल तर तो जास्त प्रमाणात असेल, सेकंडरी आणि टर्शरीमध्ये टर्शरी जास्त असेल, सेकंडरी आणि प्रायमरीमध्ये सेकंडरी जास्त असेल. जसे हे एक्झाम्पलमध्ये बघूया. प्रोपेनचं आपण क्लोरिनेशन करूया. एकदा इथे असणारा हायड्रोजन रिप्लेस करू, एकदा इथे असणारा एक हायड्रोजन रिप्लेस करू. समजा आपण इथून जर एक हायड्रोजन रिप्लेस केला तर आपल्याला प्रायमरी ग्रुप मिळतो. 1-क्लोरोप्रोपेन हा प्रायमरी आहे, आणि इथून जर हायड्रोजन रिप्लेस केला तर हा सेकंडरी आहे. प्रायमरी आणि सेकंडरी कसं ओळखायचं? हॅलोजन ज्या कार्बनला कनेक्टेड आहे त्याला डायरेक्टली किती कार्बन कनेक्टेड आहे ते पाहायचं. Cl ह्या कार्बनला कनेक्टेड, याला एकच कार्बन डायरेक्टली कनेक्टेड आहे, हा त्याच्या शेजारच्या कार्बनला कनेक्टेड आहे, याला एक कार्बन कनेक्टेड आहे म्हणून हा प्रायमरी. Cl ज्या कार्बनला कनेक्टेड आहे त्याला ऍडजस्टंटला 2 कार्बन आहेत म्हणून हा सेकंडरी. आणि सेकंडरी हा प्रायमरी पेक्षा कसा असतो, जास्त, म्हणून हा बघा 55% आहे तर हा फक्त 45% आहे. तुम्हाला पर्सेंटेज लक्षात नाही राहिलं तरी चालेल, तुम्ही जस्ट मेजर मायनर असं म्हणू शकतात. मेजर म्हणजे जास्त प्रमाणात, हा जास्त प्रमाणात, मायनर म्हणजे हा कमी प्रमाणात. तर रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन कशावर डिपेंड आहे? तर सर्वात जास्त रिॲक्टिव्ह टुवर्ड्स हॅलोजन अल्केन असतो. कुठला हॅलोजन? अल्केन्सला जास्त रिॲक्टिव्ह आहे तर फ्ल्युरिन आहे, त्यानंतर क्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन आणि आयोडीनची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी आहे. टुवर्ड्स अल्केन फ्ल्युरिनची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे, कारण की तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याची ॲटॉमिक साईजसुद्धा कमी आहे. तर अल्केनची रिॲक्टिव्हिटी जर घेतली तर टर्शरी जास्त रिॲक्टिव्ह असतो, त्याच्यामुळे थोडा कमी सेकंडरी असतो, आणि प्रायमरी सर्वात कमी असतो. तर टर्शरी जर ग्रुप फॉर्म झाला तर तो मोर रिॲक्टिव्ह आहे. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला देऊन एक्सप्लेन करतो. सपोज आपण घेतला CH3, CH2, CH3 म्हणजे घेतला आपण प्रोपेन, आणि सपोज याचं जर आपण क्लोरिनेशन करण्याचा प्रयत्न केला तर काय होणार? एकदा इथून एक H रिप्लेस करून हॅलोजन देऊया, CH3, CH2, CH2, Cl. हा आहे N प्रॉपिल क्लोराईड, N प्रॉपिल क्लोराईड, तो प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. दुसरा प्रोडक्ट येईल CH3, CH. आता इथून एक H रिप्लेस करू, इथे Cl देऊया, CH3. ओके, हा आहे आयसोप्रॉपिल क्लोराईड,
हा सेकंडरी आहे, प्लस बाय प्रोडक्ट HCl येणार. ओके, तर बघा हा एन प्रॉपिल क्लोराईड प्रायमरी आहे. कशावरून प्रायमरी आहे? हॅलोजन ज्याला कनेक्टेड आहे त्याला शेजारी एकच कार्बन डायरेक्टली कनेक्टेड आहे. जसं इथे हॅलोजन ज्या कार्बनला कनेक्टेड आहे त्याला शेजारी 2 कार्बन कनेक्टेड आहे, म्हणून हा सेकंडरी, हा प्रायमरी. आत्ताच रिॲक्टिव्हिटी ऑर्डर सांगितली, टर्शरी, सेकंडरी अँड प्रायमरी. प्रायमरीपेक्षा सेकंडरी जास्त, म्हणून हा मेजर प्रोडक्ट, हा मेजर प्रोडक्ट आणि हा मायनर प्रोडक्ट. ओके, तर हा मेजर प्रोडक्ट येतो आणि हा मायनर प्रोडक्ट येतो. ओके, कारण की हा सेकंडरी आहे. पर्सेंटेजमध्ये दिलं आहे 55 आणि 45%. आपण पर्सेंटेज जरी नाही लक्षात ठेवले डायरेक्ट बोलू शकतात मेजर प्रोडक्ट अँड मायनर प्रोडक्ट. हा मेजर का? कारण की हा सेकंडरी आहे. हा मायनर का? कारण की हा प्रायमरी आहे. त्या पद्धतीने आपण ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर एक्सप्लेन करू शकतो. पुढचं एक्झाम्पल CH3CH2 Br2, म्हणजे आता ब्रोमिनेशन करूया. मग इथे एक इथला H रिमूव्ह केला, इथे फक्त एकच पॉसिबिलिटी होती, त्याच्यामुळे जस्ट ब्रोमोइथेन हाच एकच प्रोडक्ट येईल. पण इथे पुन्हा तेच मागच्या सारखंच, एकदा इथून रिमूव्ह केला, हा प्रायमरी आहे, हा कमी प्रमाणात म्हणून हा मायनर, सेकंडरी जास्त प्रमाणात म्हणून हा मेजर. पुढे सेम तसंच एक्झाम्पल घेऊया. पुन्हा इथून एक Br रिप्लेस केला, म्हणजे हा प्रायमरी कमी प्रमाणात, मधून एक घेतला सेकंडरी तो जास्त प्रमाणात. ओके, मग ह्या पद्धतीने की मेजर मायनर प्रोडक्ट मिळू शकतात. ती कशाच्या बेसिसवर ठरवायचं? तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी. ब्रोमिनेशन ऑफ अल्केन्स पाहूया. ब्रोमिनेशन म्हणजे काय? मग हायड्रोजन आयटम्स ऑफ अल्केन रिप्लेस बाय ब्रोमिन. सपोज एक्झाम्पल घेऊया, CH3 CH3 CH प्लस Br2. ओके, आता काय करूया? इथून एक H रिप्लेस करू, CH3 CH3. इथून एक हायड्रोजन कमी केला म्हणजे तो झाला CH2. त्याच्या जागेवर जसं आपण क्लोरीन टाकत होतो तसं आता इथे ब्रोमिन टाका, प्लस HBr. ओके, हा असणार आहे आपला प्रायमरी अल्किल हॅलाइड. का प्रायमरी? कारण की हॅलोजन ज्या कार्बनला कनेक्टेड आहे त्याला एकच कार्बन डायरेक्टली कनेक्टेड आहे म्हणून. ओके, याचं नाव जर लिहायचंच असेल तर आयसो, 4 कार्बन आहेत, ब्युटिल ब्रोमाइड, आयसोब्युटिल ब्रोमाइड. ओके, सेकंड प्रोडक्ट बघूया. सपोज इथून H रिप्लेस केला, CH3 Br CH3 म्हणजे हा मिळेल टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. हा प्रायमरी आहे, हा टर्शरी आहे. ऑब्विसली कोण मेजर येईल? टर्शरी मेजर. आणि हा कसा आहे? मायनर. कारण की हा प्रायमरी आहे. प्रायमरी टर्शरीपेक्षा कसा असतो? खूप कमी असतो. टर्शरी खूप जास्त असतो, प्रायमरी कमी असतो. त्यामुळे हा ट्रेस अमाऊंटमध्ये मिळेल आणि हा जास्त प्रमाणात मिळेल. त्या पद्धतीने ब्रोमिनेशन रिॲक्शन सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केली. हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स फॉलोज द फ्री रॅडिकल मेकॅनिझम. हे जे काय हॅलोजनेशन आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम शो करतं. द फर्स्ट स्टेप ऑफ क्लोरिनेशन ऑफ मिथेन इज शोन बिलो. तो बघा, क्लोरिनेशन ऑफ मिथेन याच्यामध्ये इनिशिएशन आणि प्रपोगेशन आणि टर्मिनेशन अशा 3 स्टेप्स असतात. तुम्हाला ह्या सिलेबसमध्ये त्यांनी इनिशिएशन आणि प्रपोगेशन दिलेलं आहे. बघूया. इनिशिएशन म्हणजे फ्री रॅडिकल्सची सुरुवात होणे. ओके, बघा, क्लोरीन मॉलिक्यूल हा होमोलॅटिकली ब्रेक होतो आणि UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये हा होमोलॅटिकली ब्रेक झाल्यावर आपल्याला क्लोरीनचे फ्री रॅडिकल्स मिळतात. हा क्लोरीन फ्री रॅडिकल त्या मिथेनचा एक हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करतो आणि मिथिल रॅडिकल तयार करतो. म्हणजे बघा, इथला H आणि हा Cl HCl फॉर्म करतात. हा रॅडिकल ह्या CH3 कडे शिफ्ट करूया. त्यापासून कारण की एक बॉन्ड म्हणजे म्हटलं तर 2 रॅडिकल्स असतात. एक रॅडिकल इथे बॉन्ड फॉर्मेशन साठी गेला, याचा एक इथे आला, 2 रॅडिकल्स मिळून यांच्यात एक बॉन्ड तयार झाला. ओके, आणि इथे असणारा एक रॅडिकल आपण CH3 ला दिला. आता CH3 त्या Cl रॅडिकल बरोबर एकत्र येऊन पुन्हा काय करू शकतो? CH3Cl हा प्रोडक्ट तयार करू शकतो आणि याच पद्धतीने वाढू पण शकतं. आणि जिथे तुम्ही एक रॅडिकल आणि दुसरा रॅडिकल असे 2 रॅडिकल एकत्र करणार
तर रॅडिकल्स तिथे एंड होऊन जातात आणि त्याला टर्मिनेशन असं म्हणतात. त्या पद्धतीने आपल्याला हा प्रोडक्ट मिळून जातो. बघूया मेकॅनिझम ऑफ क्लोरिनेशन. आता मेकॅनिझम ऑफ क्लोरिनेशन हे एक फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. फ्री रॅडिकल्स इथे फॉर्म होतात आणि फ्री रॅडिकल मेकॅनिझम इथे असतं. आणि फ्री रॅडिकल हे नेहमी होमोलॅटिक बॉन्ड क्लिवेजने तयार होतात. ज्याची सुरुवात पहिली जी स्टेप असते ती असते चेन इनिशिएशन. क्लोरीन UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये किंवा हीटच्या प्रेझेन्समध्ये आधी होमोलॅटिकली ब्रेक होतो आणि क्लोरीनचे फ्री रॅडिकल्स इथे तयार होतात. याला चेन इनिशिएशन असं म्हणतात. ही झाली चेन इनिशिएशन. ओके, तर चेन इनिशिएशनमध्ये सुरुवातीला सगळ्यात पहिली जी स्टेप असते ती ही असते. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये जो आपण मिथेन घेणार आहोत त्याची रिॲक्शन करायची आहे या क्लोरीन रॅडिकल बरोबर. हा बॉन्ड इथून ब्रेक करूया म्हणजे इथे हायड्रोजनवर रॅडिकल तयार होईल. तो रॅडिकल आणि हा रॅडिकल एकत्र येतील आणि इथे एक सिंगल बॉन्ड तयार होईल. म्हणजेच चेन प्रपोगेशन होणार आणि प्रपोगेशनमध्ये आपल्याला मिथिल रॅडिकल मिळेल आणि HCl इथून बाहेर पडेल. ओके, आणि फायनली टर्मिनेशन करावं लागतं. टर्मिनेशनमध्ये हा CH3 रॅडिकल प्लस उरलेला एक Cl रॅडिकल आपण एकत्र करून आपल्याला जो कंपाऊंड हवा तो फॉर्म करू शकतात CH3Cl. त्या पद्धतीने ही रिॲक्शन होते. इनिशिएशन, प्रपोगेशन अँड देन टर्मिनेशन. ओके, तर या पद्धतीने हे हॅलोजनेशनचं मेकॅनिझम. आता कंबशन रिॲक्शन. कंबशन म्हणजे काय? कंबशन म्हणजे कुठलाही अल्केन जर आपण एअरमध्येच म्हणजेच ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जर बर्न केला तर तो कम्प्लिटली बर्न झाल्यावर तो नेहमी कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर प्रोड्यूस करतो आणि लार्ज अमाऊंट ऑफ हीट तिथून रिमूव्ह होते. त्या रिॲक्शनला कंबशन रिॲक्शन असं म्हणतात. कुठलाही अल्केन जर एअरच्या प्रेझेन्समध्ये किंवा डायऑक्सिजन म्हणजे O2च्या प्रेझेन्समध्ये जर बर्न केला तर तो ऑक्सिडाइज होतो आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार करतो आणि लार्ज अमाऊंट ऑफ हीट सुद्धा इव्हॉल्व होते. त्या प्रोसेसला कंबशन असं म्हणतात. म्हणून अल्केन्स आर गुड फ्युएल्स. अल्केन्स ऑन हिटिंग in the presence of air or dioxygen are completely oxidized to carbon dioxide and water with the evolution of large amount of heat. That is why alkanes are good fuels. ते हीट इव्हॉल्व करतात म्हणून ते चांगली फ्युएल्स म्हणून काम करतात. इंधन म्हणून त्यांचा यूज होतो. कंबशनची एक रिॲक्शन बघूया. जसं मिथेनचं कंबशन केलं, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये त्याला हीट केलं. हीट केल्यानंतर हा कम्प्लिटली बर्न झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मिळतो. रिॲक्शन बॅलन्स केली आहे. ओके, जसं इथे हा एक कार्बन आहे, इथे एक कार्बन. फक्त आपण O2 लिहिलं असता तर इकडे O2 ऑक्सिजन जास्त झाले असते. मग त्यांना बॅलन्स करण्यासाठी आपण ह्या पद्धतीने लिहिलं. पुढचं एक्झाम्पल C4H10. त्याची बॅलन्सिंग दिली आहे 13/2 O2 gives 4 CO2 plus 5 H2O. तुम्हाला सर हे कसं लक्षात ठेवायचं त्याची तुम्हाला मी एक शॉर्टकट देतो, एक हिंट देतो. कुठलाही अल्केन घ्या CnH2n, त्याचा किती कार्बन आहेत ते बघा, तो म्हणजे N घ्यायचा. जसं इथे बघूया किती कार्बन आहे 1, तर इथे 1 ही व्हॅल्यू टाकणार. 3 into 1, 3 into 1 किती 3, 3 plus 1 4, 4/2 2. हे बघा 2 ऑक्सिजन आले. त्याच्यानंतर इथे N किती आहे 1 म्हणून CO2 पण एकच वेळेस आहे जो आपण लिहिला नाही. त्यानंतर N+2H2O म्हणून बघा एक कार्बन आणि एक अजून असे 2 H2O. आता इथे बघा 4 कार्बन आहेत. ओके, 4 कार्बन आहेत. मग 4 into 3 12, 12 plus 1 13. हे बघा आलं मग 13/2. त्यानंतर इथे 4 कार्बन आहेत म्हणून 4 CO2. N जो पण असेल तो सेम. इथे असणारी कार्बनची संख्या इथे लिहून द्यायची आणि N+1 म्हणजेच 4 + 1 5 H2O. त्या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही कुठलीही रिॲक्शन बॅलन्स करू शकतात. कंबशन म्हणजे बर्निंग. बघा हायड्रोकार्बन जसं अल्केन जर आपण ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये O2 ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जर आपण बर्न केला
हीट केला, बर्न केला ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, तर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यावर तो कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार करतो आणि त्यातून हीट काही प्रमाणात बाहेर पडते. म्हणून अल्केन्स हे फ्युएल म्हणून वापरतात, म्हणून त्याचा वापर इंधन म्हणून केला जातो. कारण की त्याचं कंबशन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर रिलीज झाल्यानंतर हीट बाहेर पडतं आणि हीट बाहेर पडते म्हणजेच ते एक प्रकारचं फ्युएल आहे. तर कंबशन रिॲक्शनमध्ये काय करायचं, जो पण अल्केन असेल CnH2n+2 म्हणजे अल्केन, त्याची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करायची. किती ऑक्सिजन घ्यायचे, जितके पण कार्बन आहेत त्याला 3 ने मल्टिप्लाय करून 1 ॲड करा, डिवाइड बाय 2 इतके काय घ्यायचे ऑक्सिजन. N जितके कार्बन आहेत तितकेच कार्बन डायऑक्साईड तयार होतात आणि N+1 वॉटर तयार होतं आणि तिथनं हीट रिमूव्ह होते. जसं एक्झाम्पल बघूया, CH4 मिथेन घेतलं आपण. आता मिथेनची रिॲक्शन कोणाबरोबर करूया, ऑक्सिजन बरोबर. तर प्रोडक्ट नेहमी फिक्स असतो, लिहून टाका, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आणि काही प्रमाणात हीट ही बाहेर पडणार आहे. ती किती हीट बाहेर पडणार आहे ते मी सांगतो, पण आधी रिॲक्शन बॅलन्स कशी करायची ते समजून घ्या. इथे कार्बन 1 आहे, इथे 1 टाकणार म्हणजे 3 × 1, 3 × 1 3 + 1 4, 4/2 2 म्हणजेच इथे ऑक्सिजन किती वेळेस घेतले आपण, 2 टाइम्स. ओके, कार्बन तर एक येतं, CO2 पण एकच असेल. इथे 2 वेळेस, कारण की काय म्हटलं आहे N+1, एक कार्बन आणि एक 2 झाले म्हणजे 2 वेळेस H2O. आणि इथे जी हीट बाहेर पडणार आहे ती असणार आहे, जिला आपण ΔH ने डिनोट करतो, -890 kJ/mol. एवढी हीट तिथून बाहेर पडते. ओके, तर या पद्धतीने मिथेनचं ऑक्सिडेशन केलं, बर्निंग केलं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. दिस रिॲक्शन इज कॉल्ड कंबशन. यामध्ये बॅलन्सिंग कशी केली, तर ही बॅलन्सिंगसाठी एक जनरल रिॲक्शन आहे ती लक्षात ठेवा. ओके, जसं सपोज आपण C4H10 घेऊया, ब्युटेन घेऊया, C4H10 पहिली लिहून घेतोय, बर्न केलं, प्रोडक्ट नेहमी कार्बन डायऑक्साईड H2O. इथे सुद्धा ΔH असणार आहे, इथून सुद्धा हीट ही जास्त प्रमाणात असल्यामुळे ती रिलीज होणार आहे. ती किती, -2875.84 kJ/mol इतकी हीट तिथनं रिलीज होली. ओके, आता ही रिॲक्शन बॅलन्स करूया. कार्बन 4 आहेत, इथे 4 टाकणार, 4 × 3 12, 12 + 1 13 म्हणजे इथे येणार आहे 13/2. ओके, इथे N 4 आहेत तर 4CO2, इथे N म्हणजेच 5H2O, N+1 म्हणजेच 4 + 1 5. त्या पद्धतीने रिॲक्शन बॅलन्स होते आणि या पद्धतीने तुम्ही कुठलीही कंबशन रिॲक्शन सॉल्व्ह करू शकतात. फक्त ही जनरल रिॲक्शन लक्षात ठेवा, कुठलीही कंबशनची रिॲक्शन दिली त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढची रिॲक्शन आहे पायरोलिसिस. पायरोलिसिस म्हणजे काय, अल्केन्स ऑन हीटिंग ॲट हाय टेम्परेचर इन ॲब्सेन्स ऑफ एअर डिकम्पोजेस टू लोअर अल्केन्स अँड हायड्रोजन etc. दिस इज नोन ॲज पायरोलिसिस ऑर क्रॅकिंग. बघा, कंबशन आणि पायरोलिसिस मध्ये काय फरक आहे की कंबशन हा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, एअरच्या प्रेझेन्समध्ये बर्न केला होता, हीट केला होता. तर इथे हाय टेम्परेचरला आपल्याला अल्केन्सला हीट करायचं आहे, बट विदाउट एअर, म्हणजेच ऑक्सिजन इथे राहणार नाही, म्हणजे ऑक्सिडेशन होणार नाही. त्यामुळे तो डिकम्पोज होऊन त्याच्यापेक्षा कमी कार्बनचा अल्केन तयार करू शकतो, अल्कीन तयार करू शकतो किंवा हायड्रोजन्स तिथनं रिमूव्ह होऊ शकतात. दिस इज नोन ॲज पायरोलिसिस. मग आता पुढची रिॲक्शन आहे पायरोलिसिस. पायरोलिसिसला क्रॅकिंग असं पण म्हणतात. कंबशन आणि याच्यातला मेजर डिफरन्स हा आहे की हा विदाउट ऑक्सिजन याला डिकम्पोज करायचे, ब्रेक करायचे, आणि कंबशनमध्ये विथ ऑक्सिजन त्याला आपण काय करत होतो, हीट करत होतो, बर्न करत होतो. याला हीट करायचं आहे बट विदाउट ऑक्सिजन. ओके, तर हा काय करतो, हा त्या अल्केनचं क्रॅकिंग करतो, पायरोलिसिस करतो आणि प्रोडक्ट काय काय मिळू शकतात. प्रोडक्ट हा अल्कीन मिळू शकतो, त्यानंतर हायड्रोजन मिळू शकतो किंवा लोअर अल्केन्स मिळू शकतात. ओके, बुक्समध्ये इथे मिस्टेक आहे बघा, त्यांनी इथे चुकीचा प्रोडक्ट दिला आहे. कारण की जर तिथे त्यांनी C6 घेतला तर हे 6 कार्बन आणि 8 कार्बन, आपल्याकडे 8 कार्बन नाहीच आहेत, त्यामुळे बुकमध्ये इथे मिस्टेक आहे. बघूया कसं होणार आहे. फर्स्ट बघूया पहिला प्रोडक्ट कसा मिळतोय, C6 ना, मग CH3, CH2, 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 CH3, 1 2 3 4 5 6 कार्बन. काय होणार आहे, इथून एक किंवा कुठून पण कुठलेही 2 ॲडजेसंट कार्बनचे हायड्रोजन रिमूव्ह करा.
समजा आपण इथून एक रिमूव्ह केला म्हणजे हा झाला CH2, इथून एक रिमूव्ह केला म्हणजे हा झाला CH, इथे आला डबल बॉन्ड प्लस H2. त्या पद्धतीने पहिला प्रोडक्ट मिळतो. 1 2 3 4 5 6 आहे बघा 6 कार्बन आणि 2 हायड्रोजन्स कमी केले ना, 14 मधून 2 कमी केले 12. तुम्ही फक्त इथूनच घेऊ शकता असं नाही, मधून सुद्धा तुम्ही कुठलेही फक्त 2 ॲडजस्टंट कार्बनचे घ्या, तुम्हाला हा प्रोडक्ट मिळेल. हा कसा मिळाला असेल बघूया. CH3 CH2 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 CH3 हा आहे एनहेक्झेन. ओके, तर इथून ब्रेकडाऊन करा. ओके, इथून याला ब्रेकडाऊन करा. हा बॉन्ड ब्रेक करून टाका. केला बघा आपण, हा बॉन्ड इथून ब्रेक केला. ओके, C2H6 आणि C4H8. मग काय करा, इथून एक H कमी करून तो याला देऊन टाका म्हणजे हा झाला CH3, इथे तयार झाला डबल बॉन्ड. चेक करा 1 2 3 4 C4H8 आणि हा झाला C2H6. ओके, तर ह्या पद्धतीने पुढचा. आता हा कसा आला असेल, तुम्ही हा असंही घेऊ शकतात, इथून H काढून याला देऊन दिला म्हणजे C2H4 आणि हा C4H10 असं पण करू शकतात. आता हा कसा आला असेल, CH3 CH2 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 CH3. इथून ब्रेकडाऊन केलं आहे, इथून पण ब्रेकडाऊन केलं आहे. सपोज इथून ब्रेकडाऊन केलं, इथून पण ब्रेकडाऊन केलं, इथून एक H काढून याला दिला, हा झाला CH4. ओके, एक मिनटं, C2H4 पण हवा आहे ना. हां, तर या पद्धतीने 3. तर इथे CH3, तर काय केलं, इथून एक H काढून याला देऊन द्या म्हणजे हा झाला CH4. इथून एक H काढला म्हणजे इथे झाला डबल बॉन्ड, इथे तयार झाला डबल बॉन्ड. त्या पद्धतीने इथून H काढला, इथून नाही, तर इथून एक H काढून याला दिला म्हणजेच काय झालं बघा, C3H6 CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे C2H4 आणि CH. त्या पद्धतीने ह्या तिघं रिॲक्शन्स होऊ शकतात. हे आहे पायरोलिसिस. पुढची रिॲक्शन आहे रिफॉर्मिंग. रिफॉर्मिंग मध्ये काय असतं की त्यालाच ॲरोमॅटायझेशन पण असं म्हणतात. स्ट्रेट चेन अल्केन्स ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या 6 किंवा 6 पेक्षा जास्त 10 पर्यंत असतील तर त्याचं कन्वर्जन बेन्झिन रिंग मध्ये किंवा त्याच्यासारख्या रिंग मध्ये होऊ शकतं, ॲरोमॅटिक रिंग मध्ये होऊ शकतं. फक्त त्यासाठी टेम्परेचर आणि प्रेशर कंट्रोल कंडिशन मध्ये लागतो आणि कॅटॅलिस्ट पण लागतो. तर या रिॲक्शन मध्ये बघा, स्ट्रेट चेन अल्केन्स कंटेनिंग 6 to 10 carbon atoms are converted to the benzene and its homologous on heating under 10 to 20 atm pressure at about 773 Kelvin in the presence of V2O5, Cr2O3, M2O3 etc. यांच्यापैकी कुठलाही एक कॅटॅलिस्ट आपण वापरू शकतो. रिॲक्शन बघूया. The reaction involves simultaneous dehydrogenation and cyclization. This reaction is known as aromatization. या रिॲक्शन मध्ये हायड्रोजन तर रिमूव्ह होणारच आणि सायक्लायझेशन म्हणजेच रिंग सुद्धा तयार होणार. तर अशा पद्धतीने बघा, हा एनहेक्झेन आहे. V2O5 हा कॅटॅलिस्ट वापरला 773 केल्विन 10 to 20 atm प्रेशर. इथून काय होणार आहे की प्रत्येक ठिकाणी एक एक पहिले हायड्रोजन रिमूव्ह होणार आणि आपल्याला एक सायक्लोहेक्झेन सारखी रिंग दिसेल. त्यात अल्टरनेट डबल बॉन्ड फॉर्म करण्यासाठी अजून एक एक हायड्रोजन रिमूव्ह करणार आणि आपल्याला ही जी काही बेन्झिन रिंग आहे ती मिळेल. तर अशी टोटल 4 times H2 इथून लॉस होणार आणि बेन्झिन रिंग मिळेल. ती कशी मिळते तुम्हाला मी बोर्डवर एक्सप्लेन करतो. बरं, पुढची रिॲक्शन आहे रिफॉर्मिंग. त्याला ॲरोमॅटायझेशन पण म्हणतात. तर रिफॉर्मिंगमध्ये काय घ्यायचं आहे, 6 ते 10 कार्बन्सपैकी तुम्ही घेऊ शकतात. आपण 6 कार्बनचा एनहेक्झेन घेतला. बुकमध्ये त्यांनी तुम्हाला स्ट्रेट चेन दाखवली ना, ती स्ट्रेट चेन मी फक्त अशी लिहून घेतली, CH3 CH2 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 CH3. 6 कार्बनच आहेत बघा. ओके, V2O5 773 केल्विन 10 to 20 atm प्रेशर ही त्याची कंडिशन. फर्स्ट काय होतं, इथून एक H, इथून एक H, असे 2 H2 रिमूव्ह करा. ओके, एक H2 काढला आपण, एक H2 काढला, इथून एक H आणि इथून एक H, असा एक H2 आपण रिमूव्ह केला. 1 H2 आपण पहिले काढला आणि इथे एक बॉन्ड तयार करूया. पहिली स्टेप, CH3 होता, एक H गेला म्हणजे उरला CH2, हा झाला CH2.
आणि याच्यात तयार झाला बॉन्ड. इथून एक H रिप्लेस केला. आता पुढे काय करायचं? नेक्स्ट स्टेप वापस इथून एक H रिप्लेस करा. एक वापस इथून एक 2 वापस इथून एक असे 3 वेळेस H2 म्हणजे टोटल किती 4 H2 रिमूव्ह करायचे आहेत. ओके, पहिला H2 कुठे? यांच्यात बॉन्ड फॉर्मेशनसाठी. आता इथून एक H रिप्लेस करा म्हणजे त्याच्यात तयार झाला डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH. इथून एक H हा सिंगलच आहे बघा, इथे काहीच रिप्लेस नाही केलं ना, हा सिंगल आहे. हा CH इथून आणि इथून एक गेला म्हणजेच डबल बॉन्ड CH. पुन्हा इथे वापस सिंगल बॉन्ड, इथून काहीच रिप्लेस नाही केलं. इथून एक H पुन्हा काय होणार आहे? CH डबल बॉन्ड CH आणि इथे सिंगल बॉन्ड म्हणजेच आपल्याला मिळालं बेन्झीन. ओके, म्हणून याला ॲरोमॅटायझेशन रिॲक्शन असं म्हणतात. आणि प्लस किती H2 घेतले आपण? 4 H2 घेतले. 4 H2 कसे? फर्स्ट H2 याच्यातनं हायड्रोजन रिमूव्ह करून एक बॉन्ड फॉर्म केला. त्यानंतर ह्या दोघांमधून एक H रिमूव्ह केला, डबल बॉन्ड तयार झाला. या दोघांमधून एक H रिमूव्ह केला, अजून एक डबल बॉन्ड. या दोघांमधून इथे एक डबल बॉन्ड. त्या पद्धतीने ॲरोमॅटायझेशन रिॲक्शन होते आणि 4 H2 आपल्याला मिळतात. पुन्हा सांगतो, इथून एक रिमूव्ह केला, सिंगल बॉन्ड तयार झाला. पुन्हा तिथून दोघांमधून रिमूव्ह केला, डबल बॉन्ड तयार झाला. इथून एक रिमूव्ह केला, डबल बॉन्ड तयार झाला. या दोघांमधून रिमूव्ह नाही केला म्हणून तो सिंगल बॉन्ड आहे. अशा पद्धतीने अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड्स मिळतात. या रिॲक्शनला आपण रिफॉर्मिंग रिॲक्शन किंवा ॲरोमॅटायझेशन रिॲक्शन असं म्हणतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. एन्जॉय सायन्स.